वडी। आज बाजारातून मस्त ताजी अशी आळूची पानं आणली आहेत। सध्या बाजारात भरपूर प्रमाणात आळूची पानं उपलब्ध असतात, कारण आता सध्या पितृपक्ष चालू आहे। पितृपक्षामध्ये आळूची वडी ही अवश्य बनवली जाते। तर आज आपण आळूची वडी बनवतोय। सर्वात आधी आपल्याला ह्या आळूच्या पानावरच्या जे शिरा असतात ते चाकूच्या मदतीने हळूवारपणे काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे शिरा काढून घेतल्यामुळे जेव्हा आपण आळूवडी खातो तर बऱ्याच वेळा घशात खवखवते, ती होऊ नये यासाठी अजून सुद्धा एक महत्त्वाची टिप व्हिडिओमध्ये सांगितली, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता एका परातीत मी इथे पाणी घेतले, त्यामध्ये थोडेसे मीठ घालून त्या मिठाच्या पाण्यामध्ये सर्वात आधी आपल्याला पानं ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, म्हणजे त्यावर काही घाण कचरा असेल, सूक्ष्म बारीक असे कीटाणू असतात ते सुद्धा यामुळे निघून जातील। सर्व पानं मी इथे स्वच्छ धुवून घेतली। आता यासाठी लागणार एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। मी इथे खलबत्त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे घातले। आता हे बारीक ठेचून घेते। तुम्ही हे मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकतात। आता एका कढईमध्ये मी 2 वाटी बेसन पीठ घेतले। माझी तर टोटल 10 पानं आहेत। 10 पानांसाठी एवढे 2 वाटी बेसन पीठ ही पुरेसं होतं। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर बरोबर 300 ग्रॅम इतकं हे बेसन पीठ आहे। आता त्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर व 2 ते 3 चमचे यामध्ये मी तीळ घालते। माझा चमचा छोटा आहे म्हणून 3 ते 4 चमचे इतके यामध्ये मी तीळ घातले। आपण हे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घेऊयात। आणि आळूची पानं खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळा घशामध्ये खवखव होते, ती होऊ नये ती टाळण्यासाठी आपल्याला यामध्ये चिंच गुळाची चटणी घालायची आहे। मी इथे रेडीमेडच चटणी वापरलेली आहे। तुम्हाला हवं तर तुमच्या घराजवळ चिंच असेल तर चिंच पाण्यात भिजवून ठेवा आणि त्या चिंचेचं पाणी व 1 चमचा गूळ, जर 3 ते 4 चमचे इतकं चिंचेचं पाणी असेल तर त्यामध्ये 1 चमचाभर गूळ घाला आणि हे पाणी यामध्ये मिक्स करा। आता चवीपुरते मीठ घातले तर हे व्यवस्थित पीठ भिजवून घेऊयात। पीठ भिजवताना आपल्याला खूप जास्त पातळ देखील भिजवायचे नाही आणि खूप घट्ट देखील नाही। अगदी थोडे थोडे पाणी घालत भजीचे आपण जे बॅटर बनवतो त्यापेक्षा थोडेसे घट्टसर असे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी, यापेक्षा पातळ देखील बनवायचं नाही। आता हे पीठ भिजवून झालं। आळूची पानं देखील स्वच्छ धुवून मी इथे निथळून घेतली। आता लाटण्याच्या मदतीने ह्या शिरा असतात त्या अशा पद्धतीने एकदा लाटून घ्या, म्हणजे त्या व्यवस्थित बसल्या जातील आणि त्यावर आता आपल्याला बेसन पीठ लावायला सोपं जाईल। आता एक सर्वात मोठं जे पान होतं ते घेतलं आणि ते उलटं मी इथे ठेवलंय आणि त्यावर आता हे तयार करून घेतलेलं बॅटर सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचे। थोडे थोडे बॅटर हातावर घेऊन व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने संपूर्ण पानाला मी इथे बॅटर लावून घेतले। आता दुसरे पान घेताना ते आपल्याला उलट दिशेने लावायचे आहे। व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने, हे बघा, उलट्या दिशेने आपल्याला हे पान त्यावर ठेवायचंय। अशा पद्धतीने उलट सुलट करून ही अशी टोटल 5 पानं मी एका रोलमध्ये वापरणार आहे। त्या पानाला देखील मी सर्व बाजूंनी व्यवस्थित इथे बॅटर लावून घेतले। आता तिसरं पान ठेवताना पुन्हा उलट दिशेने मी व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने सर्व पानं आपल्याला इथे लावून घ्यायची आहेत। सर्वात शेवटी मी मोठं पान घेतलं व त्यानंतर छोट्या छोट्या आकाराची इथे 4 पानं वरून ठेवली आहेत। आणि पीठ अशा प्रकारे सर्व बाजूने पसरवूनच छान लावून घ्यायचे, म्हणजे छान अशी आपली ही आळूवडी तयार होते। आणि जर तुमच्याजवळ चिंचेचा कोळ देखील नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धा लिंबू पिळून देखील टाकू शकतात। आता हे बघा, सर्वात मोठा जो पान आहे त्याचं हे दोन्ही टोक जे पुढच्या साईडचे असतात ते मी इथे फोल्ड करून घेतले। त्यावर सुद्धा थोडे थोडे असे बेसन पीठ लावून घ्यायचे। मधला भाग सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला। आता दोन्ही साईडच्या बाजूंनी आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचे। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने। आणि त्यावर सुद्धा अगदी थोडे थोडे हे बेसन पिठाचं बॅटर आपल्याला इथे लावून घ्यायचंय।
आणि ही जी तिसरी बाजू असते ती आपल्याला फोल्ड करायची नाही। आता इकडच्याच बाजूने आपल्याला हळू अगदी घट्टसर असा हा रोल तयार करून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे। आणि हे जे शेवटचं टोक असतं ते वरच्या बाजूने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा रोल आता हे बघा गोलाकार फिरवून घ्यायचा, म्हणजे घट्टसर असा छान आपला हा रोल तयार होतो। अशा पद्धतीने जर रोल तयार करून घेतला तर तो जरा सुद्धा सुटत नाही। आता दुसरी जी 5 पानं उरली होती त्याचा सुद्धा रोल मी इथे तयार करून घेते। त्या पानांनाही मी इथे बेसन पिठाचं बॅटर लावून घेतलं। दुसरा रोल सुद्धा मी तुम्हाला इथे करून दाखवते। त्याच पद्धतीने हा सुद्धा रोल आपल्याला इथे करून घ्यायचा आहे। बरेच जण हे चारही बाजूंनी फोल्ड करतात, तर चारही बाजूंनी फोल्ड न करता मी व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने तिन्ही बाजूंनीच फोल्ड करून घ्यायचे आणि हे फोल्ड न करता ते तसंच ठेवायचे। आणि हे बघा आता ह्या बाजूने आपल्याला हे घट्टसर असा हा रोल तयार करून घ्यायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही रोल तयार करून घेतला तर वडी आपली जरा सुद्धा तेलामध्ये घातल्यानंतर सुटत नाही आणि छान गोलाकार अशी ही चविष्ट खमंग खुसखुशीत आळू वडी आपली इथे तयार होते। त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडला सुद्धा मी इथे बेसन पीठ लावून घेतले। आता एका चाळणीला थोडेसे तेल लावून घ्यायचे, त्यावर आता हे रोल आपल्याला इथे वाफवून घ्यायचे। मी एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले। पाण्याला छान उकळी आली की त्यावर आता ही चाळण ठेवायची आणि ही झाकून मीडियम फ्लेमवर आपल्याला 15 मिनिटांसाठी हे रोल वाफवून घ्यायचे। एक 15 मिनिटं झाली आहेत, मी इथे आता झाकण काढून घेते। बघू शकता रोल आपले छान वाफवून झालेत। आता हे रोल वाफवून झालेत, मी इथे गॅस बंद केलाय, चाळण काढून घ्यायची आणि हे रोल आता पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला इथे कट करायचे। गरम गरम कट करायला घेऊ नका, नाहीतर ही वडी व्यवस्थित कट होणार नाही। हे बघा थंड झाल्यानंतर आता मी अशा पद्धतीने याच्या वड्या तयार करून घेते। खूप जास्त जाडसर सुद्धा अशा ह्या वड्या कापायच्या नाही। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने अशाच प्रकारे सर्व वड्या मी इथे कापून घेतल्या। आता ह्या वड्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत। मी इथे तळून घेते, तुम्हाला हवं तर तुम्ही शालो फ्राय देखील करू शकतात। तव्यावर 2 ते 3 चमचे तेल घाला आणि त्यावर ह्या वड्या अगदी मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूंनी छान फ्राय करून घ्या। मी इथे डीप फ्राय करून घेते। तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस कमी करायचा आणि अगदी कमी आचेवर छान 3 ते 4 मिनिटं दोन्ही बाजूंनी आपल्याला ह्या वड्या छान तळून घ्यायच्या आहेत। मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा आळू वड्या आपल्या इथे तयार होतात। यामध्ये चिंचेचा कोळ घातल्यामुळे ही आळूची पानं घशामध्ये खवखवत सुद्धा नाहीत आणि अगदी मस्त अशी ही वडी तयार होते। बघू शकता वडीचे टेक्स्चर अगदी परफेक्ट आले आणि एक सुद्धा वडी आपली तेलामध्ये सुटलेली नाही। जसा रोल करायला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच पद्धतीने जर तुम्ही देखील रोल बनवून घेतला तर तुमची देखील आळू वडी ह्याच पद्धतीने तयार होईल। अजून दुसरी बॅच मी इथे तुम्हाला तळून दाखवते। हे बघा छान मीडियम फ्लेमवर मंद आचेवर छान मी ह्या सुद्धा वड्या इथे तळून घेतल्या आहेत। मस्तच असं टेक्स्चर आपल्या वड्यांना इथे आले आणि तेलात घातल्यानंतर त्या जरा सुद्धा सुटलेल्या नाहीत, म्हणजे आपला रोल हा अगदी परफेक्ट झालेला होता। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। यंदाच्या पितृपक्षामध्ये तुम्ही देखील अशा पद्धतीने ही आळू वडी नक्कीच बनवून बघा। मस्तच खुसखुशीत अशी तयार झाली आहे। मी तुम्हाला इथे आवाजसुद्धा ऐकवते। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।